राजकीय नेत्यांची भेट, त्यामध्येच फडणवीस आणि राज ठाकरे. कारण गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना भाजपचे नेते असतील किंवा महायुतीचे नेते असतील एक प्रकारे संयम बाळगताना पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर मात्र जोरदार टीका होताना पाहायला मिळते. हा संयम दाखवणं यामागचं राजकीय गणित काय असावं आणि तेच राजकीय गणित साधण्यासाठी ही भेट होतीये का? कृष्णा, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर पुन्हा एकदा कृष्णा यांच्याकडे आपण जाणार आहोत. मात्र तत्पूर्वी आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. नागरी समस्यांसंदर्भात ही भेट होत असल्याचं बोललं जात असलं तरी राज ठाकरे आणि फडणवीसांच्या यापूर्वीच्या भेटी देखील महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या होत्या. राजकीय वर्तुळात त्या भेटींची चांगली चर्चा झालेली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही भेट होत असताना यामध्ये राजकीय चर्चा होणं हे स्वाभाविक आहे. कारण ठाकरे बंधूंच्या युतीची एकीकडे जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरे त्याचबरोबर संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रामुख्यानं या भेटीबद्दल बोलत असतात, या युती संदर्भात बोलत असतात. मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल बोलू नका, जाहीरपणे वक्तव्य करू नका अशी सातत्यानं सूचना केलेली होती. आणि राज ठाकरे यांनी योग्य वेळी आपण योग्य निर्णय घेऊ असं देखील सांगितलेलं होतं. त्यामुळे आता एकीकडे पतपेढी निवडणुकीमध्ये झालेला पराभव आणि लगेचच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची होत असलेली भेट, यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत कृष्णा यांच्याकडे. कृष्णा, एकीकडे ठाकरे बंधूंची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र दुसरीकडे भाजप नेते असतील, महायुतीचे नेते असतील, हे राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना अतिशय संयम बाळगताना पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर मात्र जोरदार टीका सुरू असते. हा संयम आणि उद्धव ठाकरेवर होणारी टीका आणि त्या पार्श्वभूमीवर होणारी राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट, नेमकं कसं पाहायचं याकडे? सागर, आपण पाहतो की याच्या आधी जर बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातले संबंध अगदी चांगले राहिलेले आहेत. याच्या आधी सुद्धा वेगवेगळ्या निमित्तानं हे दोन्ही नेते भेटत आलेले आहेत आणि युतीबद्दलच्या ज्या काही चर्चा आहेत त्या फक्त अजूनही चर्चा आहेत. ना मनसेकडून स्पष्टीकरण त्याचं देण्यात आलेलं आहे किंवा अधिकृत भूमिका घेण्यात आलेली आहे, ना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दिशापक्षीची अधिकृत भूमिका आतापर्यंत घेण्यात आलेली आहे. त्यामुळे युतीचं अगदी शेवटपर्यंत काय होईल हे कोणालाच माहित नाहीये. अशातच टीकेची झोड जी उठवली जाते महायुतीकडून, जेव्हा जेव्हा टीका केली जाते ते फक्त उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली जाते आणि राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना सगळेजण जे आहेत ते संयम बाळगताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत नेमकं काय होतं, कुठल्या बाजूने चर्चा यशस्वी होते, काय होते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका काय असते आणि युतीबद्दल ते काय निर्णय घेणार, हा सर्वस्वी निर्णय जो आहे तेच घेऊ शकतात. आणि त्यामुळेच कदाचित महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी जरी राजकीय जे काही टीका होतात त्याला जरी प्रत्युत्तर दिले असलं तरी मात्र बोलताना प्रत्येकानं संयम जो आहे तो आतापर्यंत बाळगल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि आताही आपण पाहतोय की अशा पद्धतीनं जर भेटीगाठी होत राहिल्या तर सगळ्याच नेत्यांच्या मध्ये एक कुठेतरी संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. कारण मागच्या वेळेला सुद्धा जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वांद्र्याच्या एका हॉटेलमध्ये भेटलेले होते तेव्हा सुद्धा ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं की नेमकं त्यांच्या मनात नेमकं काय आहे किंवा कुठल्या पद्धतीनं ते येत्या काळात निर्णय घेणार आहेत असं देखील बोललं जात होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अद्याप तरी कुठल्याही पद्धतीनं फिक्स ठरलेल्या नाहीयेत आणि अशातच आता या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा भेट होते. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा आहेत, खरोखरच तो राजकीय विषय आहे की फक्त नागरी समस्यांच्या अनुषंगाने त्या दोन नेत्यांमध्ये चर्चा होते आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्या चर्चेच्या नंतर राज ठाकरे येत्या काळात काय भूमिका घेणार हे देखील वारंवार अंदाज बांधले जात आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये जी भेट सुरू आहे ती भेट कुठल्या विषयावरून सुरू आहे, काय सुरू आहे हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र युतीबद्दलची चर्चा जी आहे ती दोन्ही पक्षाकडून जरी होत असली तरी अद्याप ती फक्त चर्चाच आहे. कुठलीही अधिकृत भूमिका दोन्ही पक्षांच्या वतीनं घेण्यात आलेली नाहीये. ज्या काही भेटीगाठी होत आहेत किंवा जे काही दोन कुटुंबामध्ये जवळीक वाढताना दिसते, दोन्ही भावांमध्ये जवळीक वाढताना भेटते, तरी ते जरी सगळं चित्र हे भावनिक असलं तरी मात्र राजकीय स्वरूपामध्ये कुठलीही चर्चा जी आहे ती अद्यापही त्या दोन नेत्यांमध्ये स्पष्टपणे झालं नसल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि म्हणूनच कदाचित महायुतीचे नेते सुद्धा राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना संयम बाळगत असतील आणि या दोन्ही नेत्यांचे संबंध म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्या दोन्ही नेत्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती बोलत असताना प्रत्येक नेता जो आहे तो संयम बाळगतोय
सध्या आपण पाहतोय वर्षा निवासस्थानी ही भेट सुरू आहे आणि या दोन नेत्यांमध्ये नागरिक समस्यांच्या व्यतिरिक्त आणखी कुठल्या राजकीय विषयावरती चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार. नक्की.